कमी कर. आवाज येतो. संविधान फाउंडेशनच्या वतीने आज आपण एक 22वी व्याख्यानमाला आहे आणि या व्याख्यानमालेची तर खरं तर पहिली सुरुवात आजचे जे गेस्ट आहेत त्यांनी केली होती आणि ती मला वाटते 2018 आमची पहिली व्याख्यानमाला झाली होती. ती व्याख्यानमाला दीक्षाभूमीच्या सभागृहामध्ये झाली होती आणि विषय होता संविधानात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा संविधान सभेत प्रवेश ते शिल्पकार. ही 22वी व्याख्यानमाला आहे. वेगवेगळे विषय, वेगवेगळे वक्ते घेऊन जे काही हॅपनिंग्स होत असतात, संविधानाशी रिलेटेड विषय आहे, डेव्हलपमेंटशी रिलेटेड विषय आहे, प्रशासनाशी रिलेटेड विषय आहे, असे एक विषय घेऊन व्याख्यानमाला आम्ही आयोजित करत असतो संविधान फाउंडेशनच्या माध्यमातून. ही 22वी व्याख्यानमाला आहे आणि आजचा विषय आहे अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण. हा विषय मागच्या 2-4 वर्षापासून फार चर्चेत आहे. मध्ये मध्ये याची चर्चा होत असते, पण आता एवढ्यात या 5-6 या आठवड्यामध्ये या विषयाची खूप चर्चा व्हायला लागली, अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण. आणि त्याचे कारणही असं आहे, तर त्याबद्दल आपण चर्चा करू. आणि आज आपले वक्ते आहेत ॲडव्होकेट सुरेश माने सर, संविधानाचे गाढे अभ्यासक आहेत, ते एका राजकीय पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष पण आहेत. या विषयाला लिगल अँगल काय आहे, न्यायालयाचे निर्णय काय आहेत, राज्य शासनाची यामधली काय भूमिका आहे, आणि हा जो वर्ग आहे अनुसूचित जाती जे 59 कास्ट आहेत त्यांची त्यामध्ये पण काय भूमिका आहे या वर्गीकरणाच्या बाबतीमध्ये, आणि सरकार जे करायला निघालं आहे तर ते योग्य आहे का, त्याचा लाभ कोणाला मिळेल, आणि मग भविष्यामध्ये काय त्याचे इम्प्लिकेशन्स होतील सरकारने जर हा निर्णय अपरिपक्वतेने जर घेतला तर त्याचे काय रिपरकेशन होतील, आणि मग त्यातनं जे काही अप्रिय गोष्टी घडतील, एकूणच सारासार विचार करून आम्हाला आजच्या या चर्चासत्रात किंवा या व्याख्यानमालेमध्ये आम्हाला एक व्यवस्था म्हणून, एक शासन प्रशासन म्हणून आणि त्याचे लिगल ॲस्पेक्ट यावर बोलायचं आहे. इतर लोक त्यामध्ये काय बोलतात हा काही मला वाटतं महत्त्वाचा विषय नाही. तर मी संविधान फाउंडेशनच्या वतीने माने सरांचे आजच्या या 22व्या व्याख्यानमालेमध्ये स्वागत करतो. आणि नेहमीप्रमाणे आमची सुरुवात जी होत असते ती संविधानाच्या प्रास्ताविकेच्या वाचनाने होते. तर दीपक निरंजन यांना विनंती करतो की त्यांनी प्रियांबलचं वाचन करावं. भारतीय संविधानाची उद्देशिका. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत. जय हिंद. ओके, आपण विषयाला सुरुवात करू. माने सर, त्याची थोडीशी पार्श्वभूमी मी सांगतो आणि नंतर आपण चर्चा करू. हा जो उपवर्गीकरण, जातीचं उपवर्गीकरण, जाती आणि जमाती, सर्वोच्च न्यायालयाचा जो निर्णय 1 ऑगस्ट 2024 आला निर्णय, त्या निर्णयामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे, म्हणजे खरं तर सुप्रीम कोर्टामध्ये जे प्रकरण आलं होतं ते पंजाब गव्हर्नमेंटचं होतं, आंध्राचं होतं, महाराष्ट्राचा त्याच्याशी काही संबंध नव्हता. पण 1 ऑगस्ट 2024 सब क्लासिफिकेशन बद्दल सुप्रीम कोर्ट असं म्हणालं, जे आपण सगळीकडे आता त्याची चर्चा करत असतो, की राज्य शासन हे करू शकतं, म्हणजे
केलंच पाहिजे असं नाही, पण करू शकते, त्यांना तो अधिकार आहे करण्याचा. आर्टिकल 14, 15, 16 हा जो संदर्भ देऊन त्यांनी म्हटलं की जर राज्य शासनाला वाटलं तर करू शकतात ते, मात्र त्याचा एक सबळ डेटा असावा ते करण्यासाठी म्हणजे मागासमध्ये जे अतिमागास आहेत त्या अतिमागासला आरक्षणाचा लाभ मिळावा हा त्याचा मूळ गाभा आहे. या संदर्भामध्ये मला जे आठवते, मी समाज कल्याणला संचालक असताना एक लहुजी साळवे मातंग आयोग झाला होता आणि त्याचा अहवाल राज्य शासनाकडे आला होता. तो मला वाटते 2008 मध्ये वगैरे आला असेल. आणि त्यावेळेस त्या अहवालातल्या ज्या शिफारशी होत्या त्या शिफारशीचा अभ्यास करण्यासाठी ऍडिशनल चीफ सेक्रेटरी रँकच्या एका अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली होती. आणि त्याच्या एक बैठकीला मी पण संचालक म्हणून हजर झालो होतो. आणि तेव्हा तो मातंग आयोग जो होता त्या मातंग आयोगामध्ये पण अशी मागणी होती की मातंगांना आरक्षणाचे 8% आरक्षण वेगळं दिलं पाहिजे आणि इतरही गोष्टी असतील. मग त्याच्या पुढे त्या अहवालाचं काय झालं हे राज्य शासनाने अजून काही त्या अहवालाबद्दल काही बोलले नाही. आणि मग त्या शिफारशीचं काय झालं की जे मातंग आयोगामध्ये जो राज्य शासनाने तयार केलेला होता, त्यानंतर एक बार्टीने अहवाल केला 2023 मध्ये, तो शासनाला, ती पण समिती बार्टीची सरकारने नेमली होती. मग आता हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आल्यानंतर महाराष्ट्र शासनाने प्रोएक्टिव्ह रोल केला असं म्हणू आपण. आणि त्यांना असं वाटलं की नाही, आपल्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये अतिमागास राहिलेले आहेत. खरं तर जर अतिमागास असतील पुरोगामी आणि विकसित महाराष्ट्रामध्ये तर हे राज्य शासनाला खरं तर लांछनास्पद आहे की तुम्ही आजही मागासमध्ये अतिमागास आहे हे तुम्ही मान्य करता. म्हणजे इतके वर्ष तुम्ही शासन प्रशासन केलं तर अतिमागासाकडे त्यांचं लक्ष का गेलं नाही. एनिवे, तो एक वेगळा विषय आहे डिबेटचा. त्यामुळे राज्य शासनाने अनंत बदर समिती नियुक्ती केली. त्यांचा अहवाल आला ऑक्टोबर 2024 मध्ये. तो कॅबिनेटमध्ये त्यांनी त्याच्यावर चर्चा केली आणि मग त्या अहवालावर अभ्यास करण्यासाठी म्हणू आपण किंवा शिफारस करण्यासाठी पुन्हा मुख्य सचिवाची समिती नेमली. आणि त्या समितीने आता आपण त्याच्यावर जे वादन सुरू झालं की त्या समितीने तो अहवाल अनंत बदर या न्यायमूर्तीचा एक व्यक्तीचा अहवाल आहे, वन मॅन कमिशन म्हणू आपण किंवा समिती, त्या अहवाल कशाच्या आधारावर केला. त्या अहवालाला तो मातंग आयोगाचा आधीचा जो आहे 2008चा की 2003ला तो तयार झाला होता तो आहे की बार्टीने दिलेला अहवाल आहे. त्यामध्ये काय आहे, त्या अहवालात डेटा कुठला घेतला, काय केलं, कोणाला विचारलो, कोणाशी चर्चा केली, कोणाबरोबर बैठकी घेतल्या, हे सगळे विषय आहेत. ते न करता 15 एप्रिल पर्यंत त्याच्यावर सूचना किंवा निवेदन द्यावं असं त्याबद्दलची त्यांनी परिपत्रक काढलं ना. मग त्यावर आक्षेप झाले आणि काही लोकांनी, आम्ही पण तयार केले 14 पॉईंट, मी पण तयार केले, इतरांनी केले आणि आपण बोलत आहोत. आणि ते राज्य शासनाकडे पाठवले ना. त्या राज्य शासनाला आपलं सगळ्याचं असं म्हणणं आहे की हा जो जातीचे उपवर्गीकरण आहे हा काही व्यावहारिक विषय नाही आहे. ह्या आरक्षणाचे तुकडे तुकडे करून कोणाचा फायदा होणार नाही. ज्यांची मागणी आहे त्यांचाही फायदा होणार नाही. आणि आंबेडकरी समाजाला आयसोलेट करणं असेल, बौद्ध समाजाला आयसोलेट करणं असेल किंवा त्यांच्याबद्दलची जी असूया असेल, खरं तर हा समाज जो बाबासाहेबांना स्वीकारला, त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला आणि रूढी परंपरा ज्या अनिष्ट आहे, अंधश्रद्धा, त्या सोडून देऊन ते शिक्षणाच्या मागे लागले. आणि त्यामुळे त्यांची जे प्रगती झाली असेल तर त्या प्रगतीचं ते कौतुक राज्य शासनाने केलं पाहिजे. आणि जे अति मागास राहिले आहेत किंवा मागे राहिलेले आहेत त्यांना इतरांच्या बरोबर आणण्यासाठी राज्य शासनाने जरूर प्रयत्न केला पाहिजे. ते राज्य शासनाचं कामच आहे. आर्टिकल 46 मध्ये त्यांना ते सामाजिक आर्थिक विकास, शैक्षणिक विकास घडवून आणला पाहिजे. ते सामाजिक न्यायाचं तत्व आहे ते राज्य शासन तिथे कमी पडलं असं आपण म्हणू महाराष्ट्र शासनाचं. आता आपण आजची विषय जे आम्ही आपल्याला इन्व्हाइट केल्यासाठी की आपल्याला सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय माहित आहे, त्यामध्ये ते घटनात्मक काय आहे, राज्य शासनाची त्यामध्ये काय भूमिका आहे, त्यांचं कशासाठी हे सगळं करतायत, त्यांना काही करायला असं काही सांगितलं नाही, ते पार्टी पण नव्हते. तर हे एक पार्श्वभूमी आहे. आणि त्यानंतरचा मुद्दा येईल की हे जे शासनाने प्रक्रिया सुरू केली, अनंत बदर यांचा जो अहवाल केला
तो अहवाल सार्वजनिक केला नाही किंवा तो अहवाल तयार करताना कोणाशी जे समाज घटक आहे, जे अफेक्ट होणार आहे, खरं तर जे अफेक्ट होतात त्यांना त्यांच्याशी बोललं पाहिजे, चर्चा केली पाहिजे, ते झालं नाही. आणि एवढ्या घाई गर्दीमध्ये राज्य शासन काय हे सगळं करू पाहत आहे, कशासाठी हे सगळं चाललेलं आहे आणि हे करून काय साध्य होणार आहे, राज्य शासनाला नेमकं काय साध्य होणार आहे. किंवा आपसामध्ये हे झगडे, हे जे आर्टिकल 40 म्हणजे आर्टिकल 341 मध्ये जे 59 महाराष्ट्रामध्ये जे जाती आहे त्या संसदेने मान्य केलेल्या आहे, राष्ट्रपती आदेशित जाती आहे. किंवा त्याच्यामध्ये जरी सुप्रीम कोर्टाने म्हटलं असेल तरी आम्ही पुरोगामी आहोत ना. मग आम्ही फुले शाहू आंबेडकर सांगणारे लोक आहोत, तर आम्हाला इतरांना बरोबर म्हणजे अति मागासांचा विकास होऊ नये असं कोणालाच नाही, कोणाचा त्याला विरोध नाही, तो झाला पाहिजे. खरं तर त्यासाठी शासनाने वेगवेगळे उपक्रम, विकासाच्या योजना, त्यांच्यासाठी कार्यक्रम, शिक्षणासाठी वेगळा वसतिगृह करा, शिष्यवृत्ती द्या, अनेक गोष्टी करण्याची गरज आहे. ते केली पाहिजे. ते केलं नसेल तर त्याची सगळी जबाबदारी आणि दोष मात्र राज्य शासनावर आपण टाकला पाहिजे. आणि तो दोष लपवण्यासाठी हे आरक्षणातले तुकडे करून, म्हणजे मलाही नाही तुलाही नाही, आणि मग ते माणसं आरक्षणातले ते नॉट फाउंड सुटेबल वगैरे हा जे आधी सुरू होतं ते पुढे आणायचं आणि मग ते पोस्ट डी रिझर्व. म्हणजे आतापर्यंत आरक्षणाची 100% अंमलबजावणी झाली नाही. आपल्याकडे महामंडळ तयार केले जातीन्याय, मग जातीन्याय महामंडळ तयार केले, त्याच्यावर कोट्यवधीच्या इतक्या वर्षात झाला. आता ते जसं अण्णाभाऊ साठे महामंडळ आहे, महात्मा फुले महामंडळ आहे, रोहिदास महामंडळ आहे, जे जाती न्याय महामंडळ केल्यानंतरही त्या महामंडळाच्या माध्यमातून जर विकास झाला नसेल तर त्या महामंडळावर झालेला खर्च आणि त्याचं काम, त्याचं मूल्यमापन केलं पाहिजे, त्याची श्वेतपत्रिका. म्हणजे एकूणच विकासाच्या मुद्द्यावर अतिमागास नेमकं कोण आहे. आणि जरी ग्रुपिझम अबकडं जरी केलं असं म्हटलं तरी त्याच्यामध्ये पण कोणीतरी पुढे जाणार आहे आणि कोणीतरी मागे राहणार आहे. हे सगळीकडे आहे, समाजामध्ये व्यवस्थाच आहे. म्हणजे आरक्षणाचं धोरणच त्याच्यासाठी आलं की मागे राहिलंय त्यांना प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. आणि म्हणून फक्त आरक्षणामुळे एखादा समाज पुढे जात नाही, तर त्याची इतरही कारणे आहेत. केवळ आरक्षण आहे म्हणून आंबेडकरी समाज पुढे गेला असं नाही म्हणता येईल. मेहनत केली, शिक्षण घेतलं आणि इतरांसाठी मात्र पण ते लागू आहे. तर एकूण असे अनेक पैलू त्यामध्ये आहेत. तर माझी आपल्याला अशी विनंती आहे की हे जे सरकार करते आहे की हे सरकारने ते बरोबर करत आहे की चुकीचं आहे. जरी केलं तरी पुन्हा सुप्रीम कोर्टामध्ये रिव्ह्यू आहे, अनेक गोष्टी आहे. आणि पुन्हा या सगळ्या खेळामध्ये मला वाटतं या जातीच्या उपवर्गीकरणाच्या नावाने राज्य शासनाने एक जे काही खेळ मांडलेला आहे आणि ती सगळी जी आरक्षणाची पदं मग ती ओपन मध्ये भरली जातील, कारण ते सुप्रीम कोर्टात अडलं आहे. जसं रिझर्वेशन इन प्रमोशनचं झालं तसं काही डाव आहे का? आपण यावर सविस्तर मार्गदर्शन करा. माने सर. धन्यवाद आदरणीय खोब्रागडे साहेब. संविधान फाउंडेशनचं पहिलंही व्याख्यान मी दिलं होतं आणि आता 22वा आपण आज देतो. आणि विषयही अत्यंत कंटेम्पररी महत्वाचा आहे. तुम्ही ज्या प्रास्ताविकातून जे काही मुद्दे मांडले त्याच्यात अनेक उत्तरं आहेत आणि अनेक प्रश्न आहेत. या दोन्ही बाबीचा समावेश त्या प्रस्ताविकेत आहे. तिसरी गोष्ट अशी की आपण ही चर्चा शुद्ध घटनात्मक चौकटीतून, कायद्याच्या चौकटीतून करणार आहोत. आणि त्यामुळं मी सुद्धा राजकीय कुठलाही विवेश न ठेवता, कुणाचीही असली भूमिका इथं न उद्बोधित करता, एक कायदा आणि घटनात्मक दृष्टिकोनातून हे काय आहे याचं आपण उहापोह करणार आहोत. सर्वप्रथम या विषयाच्या अनुषंगाने आपल्या महाराष्ट्रामध्ये सध्या क्रिया प्रतिक्रिया काय आहेत हे आपण जाणतोय. सोशल मीडियामध्ये काय आहे, वर्तमानपत्रामध्ये काय आहे, पॉलिटिकल सर्कलमध्ये आहे, कोण कशासाठी दिवसरात्र मेहनत करतो हे आपल्या समोर आहे. त्याचा यत्किंचितही आपल्यावरती परिणाम न होता अत्यंत निष्पक्षपणे घटनाशास्त्राच्या चौकटीतून आपण या विषयाकडे पाहायचं. ही पार्श्वभूमी क्लिअर करून ते पॉलिटिकल वगैरे मी दुसऱ्या एखाद्या व्हिडिओमध्ये करेन, ते आज मी येणार नाही. पहिल्यांदा आपण असं करूया की
आरक्षण 1950 ते 1980 हा एक टप्पा. त्यावेळेला बरेचसे प्रश्न नव्हते, किंबहुना जवळजवळ प्रश्नच नव्हते. 80ला जेव्हा मंडल आयोग सुरू झाला आणि मग 80 ते 92 हा जो 12 वर्षाचा कालखंड आहे, त्या 12 वर्षाच्या कालखंडामध्ये ओबीसी आरक्षणानं देशामध्ये निर्माण केलेलं नवीन वातावरण, सुप्रीम कोर्टाचा आलेला 92-93चा निकाल, त्यामुळं आरक्षण धोरणाचं रिकन्स्ट्रक्शन झालं. आणि ते रिकन्स्ट्रक्शन करताना पहिल्यांदा खऱ्या अर्थानं ओबीसी आरक्षण फोकस आला. पण त्याच्या अगोदर देशामध्ये विविध राज्यामध्ये आरक्षण सुरू होतं. जसं आपल्या महाराष्ट्रात देशमुख समिती वगैरे होत्याच, पण विविध राज्यामध्ये वर्गीकरणाच्या भूमिकेतून पहिल्यांदा जे देशात वर्गीकरण झालं ते ओबीसींचं झालं आणि ते राज्यवार झालं. त्याची सुरुवात 1975ला कर्नाटकनं केली. त्यावेळेला ओबीसीचे 3 तुकडे केले आणि ती ओबीसी आरक्षण कर्नाटकमध्ये 3 टप्प्यामध्ये वाटलं. त्याला पुढे नेलं कर्पुरी ठाकुरे आणि बिहारमध्ये 1976ला मुंगेरीलाल कमिशन अहवाल आला आणि मग बॅकवर्ड मोस्ट बॅकवर्ड अशा पद्धतीनं ते आरक्षण ओबीसी मधलं 2 वर्गामध्ये वाटलं. त्याच्यानंतर 77ला उत्तर प्रदेशात अशाच पद्धतीनं ओबीसी आरक्षणाचे 3 प्रकार केले. हरियाणामध्ये 1990 मध्ये गुरनाम सिंग कमिशन आलं आणि या गुरनाम सिंग कमिशननं शेड्यूल कास्टचं वर्गीकरण केलं बरं का. शेड्यूल कास्टचं 1990 हरियाणामध्ये. आणि त्याच्यामध्ये एससीला 2 टप्प्यामध्ये टाकलं, अ आणि ब. अ ब कडच हा काही फॉर्म्युला नाही. कुठे अ ब होतं, कुठं अ ब क होतं, कुठं अ ब क ड होतं, कुठे ह्याच्या पुढे झेडपर्यंत पण जाऊ शकतं. म्हणजे ही संभावना लक्षात घेऊ. 1992 साली या वर्गीकरणाच्या प्रक्रियेला सुप्रीम कोर्टानं मान्यता दिली मंडल आयोग निकाल पत्रामध्ये, पण ती दिली ओबीसीच्या वर्गीकरणाला. पण त्या निर्णयात स्पष्टपणे म्हटलं की हा उपवर्गीकरणाचा नियम मात्र एससी आणि एसटीला लागू होणार नाही, हे सुप्रीम कोर्टानं क्लिअर केलं. आणि त्याचं त्यांनी कारण दिलं की एससी आणि एसटी हा हिट्रोजेनियस क्लास नाही, हा सिंग्युलर क्लास आहे, एक क्लास आहे आणि त्यामुळं एससी एसटीचं वर्गीकरण करण्याची गरज नाही, असं सुप्रीम कोर्टानं मंडल कमिशनमध्ये मांडलं. आता 1992 नंतर तुम्ही ज्याचा उल्लेख केला ते मी बाकीचं माझ्याकडे खूप यादी आहे, पण वेळेअभावी मी सोडून देतो. 2003ला लहुजी साल्वे कमिशन ज्याचा उल्लेख तुम्ही केला, महाराष्ट्रामध्ये ते नेमलं होतं आणि त्या कमिशनचं मातंग समाजाची सामाजिक आर्थिक स्थिती आणि त्यावरती काय उपाययोजना असावी अशा पद्धतीचं कार्यक्षेत्र लहुजी साळवे या कमिशनला देण्यात आलेलं होतं आणि त्यांनी सब क्लासिफिकेशन हे त्यावेळेला सुचवलेलं होतं. मग हे अनेक राज्यात आलं, त्याचं मोठं रूप आलं ते 2007 साली बिहारमध्ये, जेव्हा दलितांचे 2 तुकडे केले, एक दलित आणि एक महादलित. आणि हे महादलित कमिशन बिहारमध्ये जे आलं होतं त्यांनी दलितांचे 2 तुकडे केले. त्याच्यानंतर मग सगळ्यात मोठं जे आहे ते आपल्या आंध्र प्रदेशातलं जस्टिस राजू कमिशन आणि त्यातला परिणाम देशव्यापी झाला. चंद्रबाबू नायडू सरकार आणि युनायटेड आंध्र प्रदेशमध्ये मग अ ब क ड हे सुरू झालं. त्याच्यातून एससी मधल्या प्रमुख 2 जातीमध्ये माला आणि मादिगा यांच्यामध्ये प्रचंड संघर्ष झाला, वादविवाद झाला. 2008 साली करुणानिधीने तामिळनाडूमध्ये अरुंधतीयार या एका जातीला 3% स्वतंत्र आरक्षण, जी जमात जात ही पश्चिम तामिळनाडू या भागामध्ये आहे, तिला ते दिलं. आणि त्याच्यानंतर मग उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा ओबीसीचं बायफर्केशन 2018ला केलं. तिथंही 27% आरक्षणचे 3 तुकडे केले आणि ओबीसीचं आरक्षण वाटलं.
आता केंद्र सरकारचं देशभरातल्या ओबीसीचं उपवर्गीकरण करण्याचा अजेंडा अहवाल रोहिणी कमिशन, न्यायमूर्ती रोहिणी कमिशनच्या माध्यमातून त्यांच्याकडे आहे. तो केव्हाही येऊ शकतो. आता हा बॅकग्राऊंड दिल्यानंतर 2024 लोकसभा इलेक्शन हैदराबाद या ठिकाणी पंतप्रधानांचं भाषण झालं आणि उपवर्गीकरण करणाऱ्या समुदायाच्या सभेमध्ये ते त्या सभेत म्हणाले की देशव्यापी आम्ही उपवर्गीकरण अजेंडा राबवणार. हे पंतप्रधानाचं भाषण 2024च्या लोकसभेचं आहे. आणि हा लोकसभेचा जो अजेंडा त्याने ठेवला त्याला 1 ऑगस्ट 2024ला सुप्रीम कोर्टानं मान्यता दिली. आणि त्यामध्ये मान्यता देण्यामध्ये प्रमुख जे जजमेंट आहे ते जस्टिस BR गवई यांचं जजमेंट आहे. तेही महाराष्ट्रातलेच आहेत, तेही बौद्ध समाजाचेच आहेत. म्हणजे ह्याची नोंद करण्याची गरज आहे की उपवर्गीकरणाचं समर्थन करणारा देखील एक बौद्धच आहे, तो महाराष्ट्रातलाच माणूस आहे. आता ही पार्श्वभूमी लक्षात घेतल्यानंतर महाराष्ट्र सरकारने याच्यावर जी कारवाई केली ज्याचा तुम्ही उल्लेख केला की जेव्हा तो केंद्र सरकारचा अजेंडा आहे आणि ज्यांचं राज्य केंद्रामध्ये आहे त्यांचीच भूमिका राज्यामध्ये असणार आहे आणि त्या भूमिकेला अनुसरून ऑक्टोबर 15, 2024ला हा बदर समितीला एक काम देण्यात आलं. काय काम देण्यात आलं हे सगळे मी डॉक्युमेंट आहेत माझ्या बाजूला म्हणून डॉक्युमेंट हातात आहे. बदर समितीला काम असं द्यालं की त्यांनी एक ड्राफ्ट प्लॅन सब क्लासिफिकेशनचा बनवावा, ड्राफ्ट प्लॅन सब क्लासिफिकेशनचा द्यावा. दुसरं काय, सुप्रीम कोर्टाचं जजमेंट जे काय आहे ते एक्झामिन करावं, त्याची पडताळणी करावी. आणि तिसरं काय तर घटनात्मक चौकट, प्रशासकीय आणि कायदेशीर काही अडथळे आणि मार्ग, तर याच्यावरती बदर कमिशननं काम करावं. आणि मग ते जानेवारी 25 पर्यंत त्यांची मुभा होती, ती आता संपली आपल्याला माहिती आहे. आणि त्याच्या आधारावरती अग्रवाल समिती आता जी आली ती अग्रवाल समिती 3 शासकीय सदस्याचीच आहे, सचिवांचीच आहे. त्याच्यामध्ये सचिव असणं म्हणजे तज्ज्ञ असणं बरं असं काही होत नाही, पण हे 3 सचिवाची समिती आहे. त्यात कुठलाही एक्सपर्ट माणूस नाही, सोशॉलॉजीचा एक्सपर्ट किंवा कॉन्स्टिट्युशनलचा एक्सपर्ट असं जे काही एक्सपर्टीज असतं ते नाही. बदर समितीमध्ये तर 1 सदस्यीय समिती होती आणि मग आता या समितीवरती शिफारशी मागवलेल्या आहेत. आता पहिल्यांदा असं आहे की शिफारशी मागवताना जोपर्यंत एखादा अहवाल लोकांच्या समोरच नाही तर लोकांनी मतं मांडायची कशी. म्हणजे शाळेतल्या पोरांना परीक्षेतला पेपर न देता आमच्या संभाव्य प्रश्नाची उत्तरे तुम्ही द्या असं म्हणणं म्हणजे मी म्हणतो जे वर्गीकरणाचे समर्थक आहेत ना त्यांनी शासनाचा डाव ओळखावा. हो. किंवा उपवर्गीकरणाचं जरी षडयंत्र कुणाला वाटत असेल तरी हे उपवर्गीकरण होऊ नये अशाच प्रकारची सरकारची काही भूमिका आहे का याचा देखील उपवर्गीकरण समर्थकांनी गांभीर्यपणे विचार करावा. कारण प्रशासकीय दृष्ट्या आणि नैसर्गिक न्यायाच्या तत्वानुसार जे असं बिलकुलही मान्य केलेलं नाही ते यापुढे न्यायालयात टिकणार नाही. पहिल्यांदा बाब त्यांनी लक्षात ठेवावी. तेव्हा ती एक म्हण आहे, तुमचा होतो खेळ आणि आमचा जातो जीव. अशा पद्धतीचं तर काही ध्येय धोरण महाराष्ट्रामध्ये आहे का याची बाब आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आता दुसरा मुद्दा जो महत्वाचा आहे की आतापर्यंत 2005 पर्यंत जे देशात एससीचं वर्गीकरण केलं, एसटीचं अजून वर्गीकरण कुणी केलेलं नाही. आणि महाराष्ट्र सरकारनं सुद्धा फक्त एससीचंच वर्गीकरण करण्याचा घाट घातलेला आहे. पण म्हणतात ना एससी आता जात्यात असतील, एसटी सुपात आहेत. उद्या एसटी पण जात्यात येऊ शकतात कारण तेच पुन्हा त्यांना लागू केलं जाईल. जसं समाज कल्याण खात्याची धोरणं आदिवासी विभागाला महाराष्ट्रात लागू केली जातात त्याच पद्धतीनं एसटीने सुद्धा आता असं म्हणून मिरवण्यात काही अर्थ नाही की आम्हाला काही घेणं देणं नाही. आज ना उद्या ही तलवार त्यांच्यावरती आहे. मी जो मूळ मुद्दा म्हणालो
की एससीच्या वर्गीकरणाला सर्वप्रथम सुप्रीम कोर्टानं नाकारलं. ते चिन्नया नावाच्या निकालामध्ये 2005ला सुप्रीम कोर्टाच्या संविधान पीठानं 5 न्यायमूर्तीच्या खंडपीठानं निर्णय दिला आणि ते म्हणाले की हे संविधानाच्या धोरणाच्या तत्वांच्या कलमांच्या विरोधात आहे. कारण एससी एसटी हा एक वर्ग आहे, त्याचं वर्गीकरण करता येत नाही. सुप्रीम कोर्ट त्यावेळेला असं म्हणालं होतं की जर सरकारला वाटत असेल की काही वर्ग मागे राहिले, त्यांना त्याचा लाभ मिळाला नाही, तर आरक्षण धोरणाचा त्यांना का लाभ मिळाला नाही याचा सरकारनं स्टडी करावा, विचार करावा आणि त्याच्यावरती उपाययोजना करावी, जेणेकरून मागे राहिलेले जाती वर्ग हे आरक्षण धोरणाला पात्र ठरतील. पण हे काही सरकारनं कधी गंभीरपणे घेतलं नाही. याच्यावरती संसदेनेही, लोकसभेत काही फारसं काम घडलं नाही. आणि या बाबतीत आतापर्यंत देशातल्या एससी एसटी कमिशनचे जे अहवाल असतात त्याच्यावरती कधी पार्लमेंटमध्ये चर्चा झाली नाही. आणि गेल्या 15 वर्षात एससी एसटीचा काय अहवाल असतो आणि त्याला प्रेसिडेंटला पार्लमेंट सादर करावा लागतो, असंच मला वाटतं देशातील एससी एसटी लोक विसरलेले आहेत. त्याची साधी जाणीव सुद्धा लोकांना नाही. मग प्रश्न आहे की जर 2005ला चिन्नया निर्णयात सुप्रीम कोर्टानं हे म्हणणं मांडलं, निकाल दिला, तर 2024ला याच सुप्रीम कोर्टाला हा निकाल बदलवावा का लागला, याची पार्श्वभूमी समजल्याशिवाय आपल्याला हे सगळं प्रकरण नीटपणे समजत नाही. आणि जेव्हा चिन्नयाचा निकाल 5 न्यायमूर्तीचा होता, तेव्हा अशाच प्रकारचा एक निकाल पंजाबमध्ये आला की थोडं हे वर्गवारी करावी. मग तो जेव्हा प्रकरण सुप्रीम कोर्टात आला, तेव्हा सुप्रीम कोर्टानं 3 न्यायमूर्तीचं खंडपीठ बसवलं आणि त्या 3 न्यायमूर्तीच्या खंडपीठानं म्हटलं की हा 5 न्यायमूर्तीच्या खंडपीठाकडे जावा. मग 5 न्यायमूर्तीनं त्याच्यावरती स्टडी केला, जजमेंट दिलं आणि आपणाला चिन्नया हा ओव्हररूल करण्यासाठी 7 न्यायमूर्तीचं खंडपीठ लागेल. आणि म्हणून 7 न्यायमूर्तीचं खंडपीठ बसवलं. त्याच्यामध्ये चीफ जस्टिस वाय धनंजय चंद्रचूड, बी आर गवई ही सगळी मंडळी होती. आणि त्यांचा निर्णय मग 1 ऑगस्ट 2024चा आहे. त्या निर्णयात त्यांनी म्हटलं काय, त्या निर्णयात त्यांनी म्हटलं की शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईबचं वर्गीकरण करणं, उपवर्गीकरण करणं हे घटनाविरोधी नाही. म्हणजे 2005च्या निर्णयाला त्यांनी कंप्लीट उलटा केला, उलटा फिरवला. दुसरं ते म्हणाले की अनुसूचित जाती जमातीचं वर्गीकरण करणं हे राज्यघटनेच्या 341 आणि 342 ही जी काही कलमं आहेत, ज्याच्यावरती पार्लमेंटचं वर्चस्व आहे, अधिकार आहे, त्याच्या विरोधात उपवर्गीकरण धोरण नाही. हे दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा ते काय म्हणाले की अनुसूचित जाती जमाती यांच्या कल्याणकारी धोरणाची जबाबदारी जशी केंद्रावरती आहे तशी राज्यावरती देखील आहे. जरी 341 आणि 342 कलमा अंतर्गत फक्त पार्लमेंटला जरी अधिकार दिले असले, तरी मात्र घटनेच्या 15(4), 16(4) आणि इतर 46 वगैरे कलमाच्या आधारे राज्य सरकार या वर्गाबाबत काही कल्याणकारी धोरणं ठरवू शकतं, विकासाची धोरणं ठरवू शकतो, ते त्यांना अधिकार आहे. आता हे जे त्यांनी तत्वज्ञान मांडलं, ते तत्वज्ञान मांडण्यापूर्वी एक बाब आपण खोब्रागडे साहेब समजून घेऊया. इथं सुप्रीम कोर्टाच्या गवईंच्या जजमेंटमध्ये त्यांनी घटना समितीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणाले याचा हवाला दिला आहे. आणि बाबासाहेबांचं घटना समितीमधलं 17 सप्टेंबर 1949 रोजीचं भाषण त्यांनी कोट केलं. त्या भाषणामध्ये बाबासाहेब असं म्हणाले की 341 आणि 342 अंतर्गत घटनेच्या कलम क्रमांक 341, 342 अंतर्गत जे एससी एसटी याद्या आहेत, लिस्ट आहे, त्याच्याशी छेडखानी करण्याचा अधिकार कुणालाही नाही. राज्य सरकारला नाही, न्यायालयाला नाही, राष्ट्रपतीलाही नाही, तो फक्त आणि फक्त संसदेला आहे.
आणि असं घटनाकारांनी का केलं हे स्पष्ट करताना बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात, टू अवॉइड द पॉलिटिकल डिस्टर्बन्स. SC ST आणि आरक्षण धोरणामध्ये पॉलिटिकल डिस्टर्बन्स येता कामा नये आणि पॉलिटिकल डिस्टर्बन्स अवॉइड करण्यासाठी ही फक्त पॉवर पार्लमेंटला दिलेली आहे असं घटना समितीमध्ये त्यांनी स्पष्ट केलं. आता माझा प्रश्न असा आहे की 2024च्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना समितीमध्ये जी भूमिका मांडली तिला छेद जातोय का? आणि त्याचं उत्तर होय असं आहे. हो. जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पॉलिटिकल डिस्टर्बन्स अवॉइड करायचा होता तो सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे आता नवीन पद्धतीनं तयार होईल आणि तो पॉलिटिकल डिस्टर्बन्स फक्त राज्य स्तरावरती असणार नाही, तर तो आरक्षणाच्या राजकारणाचा असेल आणि आरक्षणाच्या राजकारणाच्या माध्यमातून मतपेटी उभी करण्याच्या माध्यमाचा असेल आणि त्याच्याही पुढे जाऊन सामाजिक दुहीची बीज पेरणारा असेल, इथपर्यंत याची मोठी व्याप्ती आहे. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका नाकारल्यानं काय परिणाम होतील याचे मी 4 वाक्यामध्ये संक्षिप्तपणे तुमच्या समोर मांडणी केली. आता प्रश्न असा आहे की भारतामध्ये एकूण 1108 शेड्यूल कास्टच्या जाती आहेत, अनुसूचित जातीच्या सगळ्या राज्यांच्या धरून. त्यातल्या किती जातीनं उपवर्गीकरणाची मागणी केली हाही एक मोठा प्रश्न आहे. आणि याचं उत्तर असं आहे की देशातल्या, महाराष्ट्रातल्या सोडा, देशातल्या मला वाटतं 7-8 जातीपेक्षा कुठल्याही जातीनं ती मागणी केली नाही. आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा अत्यंत स्पष्टपणे बोलायचं झालं तर मातंग समाजातील काही विशिष्ट वर्ग ते जर सोडले, कारण सगळे मातंग सुद्धा ती मागणी करत नाहीत, तर महाराष्ट्रातल्या मातंग समाजातील एक विशिष्ट वर्ग तो जर सोडला तर ही मागणी महाराष्ट्रात सुद्धा कोणी केलेली नाही. याचा अर्थ या सर्वाच्या पाठीमागं काहीतरी कारण आहेत का, आणि ते आपण तपासलं पाहिजे. आता काही कारणं आहेत, तर त्या कारणातला शोध घेताना डेंजरस डिवाइड नावाची संकल्पना आपल्या समोर येते. आणि ही डेंजरस डिवाइड ही अनेक देशामध्ये तिथल्या राज्यकर्त्या वर्गानं वेगवेगळ्या पद्धतीनं वापरलेली आहे. कोणी कायद्याच्या पद्धतीतून वापरली, कोणी एक्झिक्युटिव्ह आदेशच्या पद्धतीतून वापरली, कोणी न्यायालयाच्या निर्णयातून वापरली. आणि त्याचाच परिणाम आपल्याकडे दिसतोय की एक प्रकारे सामाजिक ध्रुवीकरण, ज्याला सोशल पोलरायझेशन म्हणतो आपण, आणि त्या सोशल पोलरायझेशनचं मग पॉलिटिकल फ्रुट्स किंवा त्याचं राजकीय यशामध्ये रूपांतर करणं, याच्यासाठी सत्ताधारी वर्ग वेगवेगळी हत्याराचा उपयोग करतो. हे जगामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने झालं आणि म्हणून हा एक डेंजरस डिवाइड पद्धतीचा मार्ग आहे. आता सुप्रीम कोर्टाने जेव्हा हा निकाल दिला तेव्हा त्या निकालाचं समर्थन करताना न्यायमूर्ती गवई यांनी आपल्या निकालपत्रात काय म्हटलं, पॉइंट नंबर 268 मध्ये आहे बघा. या निकालपत्राचं समर्थन करताना ते असं म्हणतात की उपवर्गीकरणाला विरोध करणाऱ्यांची भूमिका कशी आहे, तर ते म्हणतात ट्रेनमधल्या डब्यामध्ये जे लोक आतमध्ये घुसलेले आहेत ते बाहेरच्यांना आतमध्ये येऊ देत नाहीत, अशा प्रकारची भूमिका उपवर्गीकरणाला विरोध करणाऱ्या लोकांची आहे. पॉइंट नंबर 268 मध्ये सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटमध्ये गवईने हे म्हटलेलं आहे. आता गवईने हे समोर ठेवलेलं समर्थनाचं तत्वज्ञान याला कुठलाही आकडेवारीचा आधार नाही, कारण आजपर्यंत सुप्रीम कोर्टानं आरक्षणाच्या बाबतीत जे जे निकाल दिले तर प्रत्येक निकाल केस सर्वोच्च न्यायालयासमोर, हायकोर्टासमोर आली राहिली तर तो कोर्ट किंवा ते न्यायालय लगेच इम्पिरिकल डेटा मागतं की तुम्ही इम्पिरिकल डेटा ठेवा आणि बोला. भारताच्या इतिहासामध्ये इम्पिरिकल डेटा शिवाय दिलेले 2 निर्णय कोणते, असा जर प्रश्न तुम्ही मला जर विचारला तर EBC आरक्षण, EWS आरक्षण
EWS आरक्षणही सुप्रीम कोर्टानं मान्य केलं, तिथंही डेटा नव्हता. आणि उपवर्गीकरणाचा हा 2024चा निकाल दिला, त्या निकालामध्ये देखील कुठंही डेटा नाही. या निकालाची प्रत सगळी माझ्याकडे इथे आहे. याच्यामध्ये कुठेही डेटा नाही, आकडेवारी नाही. मग सुप्रीम कोर्टानं हा आधार निकाल कशाच्या आधारावर दिला? आता हा जरी मी प्रश्न बाजूला ठेवला, कारण जरी सुप्रीम कोर्टानं दिलेला निर्णय न्यायाच्या चौकटीनुसार नसेल, तरी तो सुप्रीम कोर्टानं दिलेला निर्णय आहे, म्हणून आपल्याला भारतातील नागरिकांच्यावर तो बंधनकारक आहे. ही कायद्याची चौकट आहे. मला जरी आवडत नसला, तुम्हाला आवडत नसला, तरी तो आपणावरती बंधनकारक आहे. आणि या बाबतीत बाबासाहेब आंबेडकर स्वतः म्हणाले होते, ज्युडिशियरी मे गिव्ह सर्टन जजमेंट्स विच वी मे नॉट लाईक, बट येट वी हॅव टू रिस्पेक्ट. आपल्याला आवडणार नाहीत, तरी देखील आपल्याला त्याचा आदर केला पाहिजे. आणि हे जजमेंट जरी आपल्याला 2024चं आवडत नसलं, तरी मात्र त्याचा आपल्याला आदर करावा लागतो. तो बंधनकारक आहे. मग हे समर्थन जे केलेलं आहे ते एवढं तात्काळ आणि टेंटेटिव्ह स्वरूपाचं आहे. आणि त्याचा खरपूस समाचार हेच निकालपत्र देताना एक न्यायमूर्ती बेला चतुर्वेदी, बेला द्विवेदी यांचं जे जजमेंट आहे ते भारतीय राज्यघटनेशी सुसंगत, घटनाकारांच्या भूमिकेशी सुसंगत, आणि मग न्यायमूर्ती गवई यांचं मेन जजमेंट, आणि मग बाकी न्यायमूर्तीची 5 जजमेंट, ही 6 न्यायमूर्तीची जजमेंट ही उपवर्गीकरणाच्या समर्थनाची आहेत. अर्थात ते जजमेंट आहे, म्हणून घटनेच्या कलम क्रमांक 141 नुसार तो कायदा. आता प्रश्न असा आहे की हे जरी जजमेंट दिलं, तरी या जजमेंटमध्ये सुप्रीम कोर्टानं काही खबरदारी घ्यायला सांगितलेल्या आहेत. आणि त्या खबरदारी फार महत्वाच्या आहेत. कदाचित जर त्याचं उल्लंघन झालं, ते पाळलं नाही, आणि मला असं दिसतंय की महाराष्ट्रातलं सरकार जाणून बुजून चुका करतंय की काय माहित नाही. कदाचित आपला व्हिडिओ ऐकल्यावर ते सुधारतील, पण काही सांगता येत नाही बरं का. तर ते जाणून बुजून चुका करतंय की नाही माहित नाही. तर सुप्रीम कोर्टानं हे जे कन्क्लुजन आहे, फाइंडिंग आहे, ही सगळी प्रक्रिया करताना काय करावं, सरकारनं काय करावं, याच्यावरती गाईडलाईन दिलेल्या आहे. आणि गाईडलाईन देताना त्यांनी असं म्हटलंय की हे जर उपवर्गीकरण सायंटिफिक नसेल तर ते कोर्टात टिकणार नाही. कोर्ट त्याला रद्द करू शकतं. त्यामुळं जरी सुप्रीम कोर्टानं उपवर्गीकरणाचा आदेश दिला तरी ते फायनल नाही. उद्या केंद्र सरकारनं जरी त्याचा कायदा बनवला, महाराष्ट्र सरकारनं कायदा बनवला, तरी तो फायनल नाही. जर उपवर्गीकरणाची एकंदरच प्रक्रिया ही जर अनसायंटिफिक असेल तर ती न्यायालयामध्ये टिकणार नाही. आता ही अनसायंटिफिक प्रक्रिया म्हणजे काय? बरोबर. आता अनसायंटिफिक प्रक्रिया म्हणजे उपवर्गीकरण करण्यासाठी, आपण महाराष्ट्रापुरतं बोलू, आता देशाचं नाही बोलत. महाराष्ट्रामध्ये 59 SCच्या जाती आहेत. 59 जातीची आकडेवारी हवी, संख्या आकडेवारी हवी. त्यांचं शासन प्रशासनातील प्रतिनिधित्व, त्यांची आकडेवारी हवी. ते प्रतिनिधित्व योग्य आहे की अयोग्य आहे, पुरं आहे की अपुरं आहे, याची आकडेवारी हवी. आणि ही आकडेवारी केडर वाईज पाहिजे. केडर वाईज म्हणजे महाराष्ट्र सरकारचे 10 लाख कर्मचारी आहेत, त्या 10 लाखात एवढे आहेत असं नाही चालणार नाही. महाराष्ट्र शासनाच्या केडरमध्ये सेक्रेटरी लेवलला 100 IAS आहे, तर त्या 100 मध्ये किती आहेत? PIचं एक कॅडर आहे, पोलीस इन्स्पेक्टरचं, त्या कॅडरमध्ये किती आहे? म्हणजे प्रत्येक कॅडरमध्ये तुमचं प्रत्येक जाती वर्गाचं प्रतिनिधित्व किती,
आणि जर ते प्रतिनिधित्व पुरेपूर असेल, कमी नसेल, तर त्यांना उपवर्गीकरणाचा काही फायदा होणार नाही. उपवर्गीकरणाचा फायदा कुणाला होईल? ज्यांचं प्रतिनिधित्व कमी असेल त्यांना. याचा अर्थ पुन्हा सुप्रीम कोर्टानं या 2024च्या निर्णयात मध्ये म्हटलंय की जरी 10 जाती आहेत असं समजू महाराष्ट्रात, आणि 5 जातीनं फायदा घेतलाय, मेजर फायदा घेतलाय, आणि 5 जातीला फायदा नाही मिळाला, म्हणून तुम्हाला 5 जातींनी फायदा घेतलाय, त्यांचं प्रमाणही भरपूर आहे, म्हणून त्यांना वगळता येणार नाही. म्हणजेच उपवर्गीकरणाच्या माध्यमातून 100% आरक्षण कुणालाही मिळणार नाही. तुमचं प्रतिनिधित्व कमी असू द्या किंवा जास्त असू द्या, हे देखील सुप्रीम कोर्टानं अत्यंत स्पष्ट केलेलं आहे. पुढची एक अट अशी आहे की उपवर्गीकरण करण्याचा हेतू काय? हेतू हा ना जो गोंडस दिसतोय की अत्यंत मागासलेल्या, मागं राहिलेल्या लोकांना पुढे येण्याची संधी दिली पाहिजे. पण हे जर ध्येय साध्य होत नसेल, योग्य देखील दिसत नसेल, तरी देखील न्यायालय हे उपवर्गीकरण रद्द करू शकतं. म्हणजे ध्येय आणि रणनीती याचं जर मिसमॅच झालं, किंवा रणनीती, ध्येय आणि एक मार्ग हे जर मिसमॅच झालं, तरी देखील ते उपवर्गीकरण रद्द होऊ शकतं. म्हणजे सुप्रीम कोर्टानं जरी उपवर्गीकरणाला परवानगी दिली, तरी इम्पिरिकल डेटा असल्याशिवाय तुम्हाला ही प्रक्रिया पूर्ण करता येणार नाही. आता बदर कमिशनकडे इम्पिरिकल डेटा होता का? काय त्यांनी सरकारी वापरला असेल तर मी असं म्हणतो, काही सरकारकडे जी आकडेवारी असेल रोस्टर सिस्टमच्या माध्यमातून, तर तो डेटा वापरला असण्याची शक्यता, पण त्याच्यावरती ते यशस्वी होणार नाही. नंबर 2, महाराष्ट्रातल्या 59 जातीची लोकसंख्या, याची आकडेवारी बदर कमिशनकडे आहे का? किंवा आता अगरवाल कमिशनकडे आहे का? नाही. आणि नक्की नसणार आहे. तुम्हाला एससी ची लोकसंख्या आहे, एससी मधली जातवार लोकसंख्या मिळणं मुश्किल आहे. हा सुद्धा मुद्दा नीटपणे समजून घ्यायला हवा, कारण सगळ्यांनीच काही आपल्या जातीची नोंद केलेली नाही. काही ठिकाणी प्रवर्गाचीच नोंद होते, एससी किंवा एसटी. काही लोक जातीची नोंद करत नाहीत. त्यामुळे प्रत्येक जातीची आकडेवारी खरी कशी येईल हा देखील एक प्रासंगिकतेचा प्रश्न आहे. अशा वेळेला आता महाराष्ट्रामध्ये जनगणनेचं काम सुरू आहे. अशा वेळेला महाराष्ट्र शासनानं जर शहाणपणा दाखवला असता आणि उपवर्गीकरणासाठी एससी मधल्या प्रत्येक जातीची लोकसंख्या गोळा केली असती, आणि त्याचबरोबर शासन प्रशासनातील नोकऱ्याच्या प्रत्येक कॅडर मधली क्वांटम, ज्याला डेटा म्हणतो आपण, प्रतिनिधित्व पुरा आहे की अपुरा आहे याची माहिती गोळा केली असती, तर मला वाटतं ते फार फ्रुटफुल ठरलं असतं. त्यामुळं कोर्ट जर त्याला इम्पिरिकल डेटा नसेल तर त्याला कोर्ट हे रद्द करेल. आणि इम्पिरिकल डेटा तर त्याला सायंटिफिक बेस पाहिजे, रॅशनल पाहिजे, बेसिस पाहिजे. कोणताही डेटा देता येणार नाही. जसं गायकवाड कमिशननं मराठा आरक्षणाच्या वेळेला कुठलाही डेटा दिला, आणि मग सुप्रीम कोर्टात काय हाल झाले गायकवाड कमिशनचे अहवालाचे ते सगळ्यांना ठाऊक आहे. आणि त्यामुळं सुप्रीम कोर्टानं जरी उपवर्गीकरणाचा आदेश दिलेला असला तरी तो सहज सोपा नाही. आणि ती प्रक्रिया राबवण्यामध्ये मला वाटतं महाराष्ट्र शासन कुठंतरी कमी पडते. आणि कमी पडलं तर राजकारणाच्या किंवा सत्तेच्या जोरावर ते पुढे रेटतील, पण न्यायालयामध्ये मात्र ते टिकणार नाहीत, हे अत्यंत स्पष्ट आहे. काही मुद्दे, आणखी 2-4 मुद्दे सांगून मी थांबणार आहे.
त्यातला जो अनेकांच्या डोक्यामध्ये आहे माने सर, जे हे 2027 ची जी जनगणना होती यामध्ये ते करता येऊ शकतं ना? येस, मी तेच म्हणालो ना की ओके. सध्या जनगणना सुरू आहे. सध्या जनगणना सुरू आहे, तर त्याच्यासोबतच महाराष्ट्र सरकारनं आपली यंत्रणा लावावी बरोबर. आणि एक एससी मधली जात निहाय आकडेवारी गोळा करावी करेक्ट. आणि शासन प्रशासनातलं प्रतिनिधित्व तपासावं. हम्म. जसं तुम्ही म्हणाला की पहिलं एकच मंडळ होतं आपलं महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळ. हो. आपण पुन्हा ऑब्जेक्शन घेतलं, जातवार मंडळ केली. आता Correct. जातवार मंडळ करून मग विकास झाला की नाही याचं ऑडिट व्हायला पाहिजे. हो. आणि म्हणून माझं या ठिकाणी सजेशन आहे, उपवर्गीकरणावर दर 5 वर्षांनी व्हाईट पेपर आला पाहिजे आणि उपवर्गीकरणामुळे फायदा झाला की नुकसान झाला. कारण हाच प्रश्न तामिळनाडूमध्ये अरुंधतीयार जातीच्या बाबतीत आला होता की ते अगोदर 19.5% आरक्षणाच्या डब्यात होते, नंतर ते 3% डब्यात गेले आणि मग काही आकडेवारीतून दिसलं की त्यांचं नुकसान झालं. आता आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्या 59 जाती आहेत त्यामधल्या पहिल्या 3-4 सोडा, महार, मातंग, महार, बौद्ध किंवा मातंग, चर्मकार, त्या 3-4 सोडल्या तर बाकीच्या 55 जातीची लोकसंख्या 2%, 1%, अर्धा टक्के, पाऊण टक्के, 1.25% अशी आहे. बरोबर. मग त्या वाट्याला काय येईल काय? हा एक महत्वाचा प्रश्न आहे आणि त्यांना सरकार कसं न्याय देणार आहे. तर कोणी म्हणू शकतं की जसं DTNTचं अबकड आहे हो. त्याच पद्धतीनं अबकड करून त्यांना न्याय देण्यात येईल. पण पुन्हा प्रश्न आहे की अत्यंत मागासलेली जात जर शिकलीच नाही, शिक्षणच घेत नाही, तर तिला आरक्षणाचा लाभ मिळत नाही. मग बरोबर. तिला अ डब्यात टाका, ब डब्यात टाका, क डब्यात टाका, ड डब्यात टाका. जो शिकला नाही तो आरक्षणाला पात्र नाही. मग तो कोणत्याही समाजाचा असू द्या, तो कोणत्याही वर्गाचा असू द्या, त्याला आरक्षणाचा फायदा होत नाही. हे सगळं सांगितल्यानंतर या सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटमध्ये सुप्रीम कोर्टानं आणखीन एक मुद्दा पुढे रेटलाय बरं का. त्यात म्हटलंय, घटनाकारांनी आरक्षण ही व्यवस्था कायम ठेवावी असे त्यांना कधीच वाटले नव्हते. हा 45व्या मुद्द्यामध्ये आहे. म्हणून उपवर्गीकरणाचं समर्थन आणि विरोधक या दोघांनी हे लक्षात घ्या. भविष्यातला ट्रेंड काय, भविष्यातला ट्रेंड सुप्रीम कोर्ट आता मानतंय की रिझर्वेशन हे काही परमनंट नाही, संपून टाका. हा, तुम्हाला काय फायदा, नफा, नुकसान जे काय व्हायचं ते बघा. उपवर्गीकरणाच्या माध्यमातून आरक्षण धोरणच संपवण्याचा घाट आहे हा प्रश्न सरकारच्या धोरणातून इनडायरेक्टली प्रतीत होतो. आणि मग जर आरक्षण धोरण संपवण्यासाठी सुप्रीम कोर्ट असं इनडायरेक्ट आणि महाराष्ट्र सरकार अशा डायरेक्ट भूमिका घेत असतील तर त्याचा गांभीर्याने विचार सर्वांनीच करायला हवा. ही बाब आपण नीटपणे समजून घेऊया. आता याच्यामध्ये ते मी मगाशी उल्लेख जो केला की उपवर्गीकरणाला परमिसिबल लिमिट आहे, हे अनलिमिट नाही. म्हणून मला म्हणालो 100% उपवर्गीकरणाला देताच येत नाही. म्हणजे एखादी जात कितीही मागे राहिली म्हणून तुम्ही म्हणालीला 100% देऊन टाका बाकीच्याच काढा, असं करता येणार नाही. हे देखील सुप्रीम कोर्टानं या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे. तिसरी गोष्ट, काही कायदे वकील म्हणा किंवा काही नेते म्हणा यांच्या डोक्यामधला एक प्रश्न आहे आणि तो आपण क्लिअर करूया. याच्या आधारेच करूया, मी माझं मांडत नाही. सुप्रीम कोर्टानं काय म्हटलं तर ते मी मांडतोय. सुप्रीम कोर्टानं असं म्हटलं की उपवर्गीकरणाच्या माध्यमातून SC ची लिस्ट आहे, प्रेसिडेन्शियल लिस्ट 341 ची लिस्ट, ती उपवर्गीकरणाच्या धोरणातून बदलत नाही. त्यामुळं 341 आणि 342 याचं उल्लंघन नाही.
उलट त्या यादीला आम्ही अडॉप्ट करतोय. तीच यादी फक्त त्या यादीतल्या कुठल्या जातीला किती आरक्षण द्यायचं तो ठरवण्याचा अधिकार आमचा, राज्यांचा. तर ही कायदेशीर क्लिष्ट बाब आपल्या बहुतेक लोकांनी समजून घेतली पाहिजे. कारण बहुतेक लोक सरळ धोपटपणे आर्टिकल वाचतात, कलम वाचतात आणि त्याचा अन्वयार्थ समजत नाही. म्हणजे राज्याला सुद्धा आरक्षण देण्याचा अधिकार आहे आपल्याला माहिती आहे. जसं महाराष्ट्रात धनगराणा आहे, हो बहुतेक आपल्याला आपण यादीत नव्हतो तरी देखील आरक्षण दिलंच होतं ना, आहे ना. तर ते नव्हतं, 90 नंतर आपली घटना दुरुस्ती आहे. म्हणून राज्याला आरक्षण देण्याचा अधिकार आहे, हे पहिल्यांदा कायदेशीररित्या आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणून जी 341 अंतर्गत राष्ट्रपती मंजूर, संसद मंजूर अनुसूचित जातीची जी यादी आहे ती जशीच्या तशी अडॉप्ट करायची, त्याच्यात नवी जात घालायची नाही, काढायची नाही. पण कुठल्या जातीला किती आरक्षणाच्या कक्षेमध्ये न्यायचं तो अधिकार मात्र राज्यांना आहे. त्याच्यासाठी घटनेचं कलम क्रमांक 15(4) आणि 16(4) आणि पुन्हा 46 डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी याच्यामधला वापर करून राज्य सरकार हे असं करू शकतं, असं न्यायालयानं म्हटलेलं आहे. आता न्यायालयानं हे जे भूमिका मांडलेत ना त्याच्यासाठी परदेशी जजमेंट दिलेत बरं का, समर्थन. परदेशी जजमेंट दिलेत. म्हणजे एक जजमेंट अमेरिकेतला आहे बघा, स्टेट ऑफ वॉशिंग्टन वर्सेस WC डॉसन अँड कंपनी, हे 1924चं अमेरिकेतलं जजमेंट आहे. आणि त्या जजमेंटमध्ये काय म्हटलंय की एखाद्या ध्येय धोरणामुळं त्या देशातील राज्यातील बहुतांशी पुरुष, स्त्रिया, मुलं परिणाम यांच्यावर होत असेल तर एखादा धोरणात्मक बदलाचा निर्णय सरकार घेऊ शकतं. म्हणजे सुप्रीम कोर्टानं 2024चं उपवर्गीकरणाचं जजमेंट देताना अमेरिकेमधल्या जजमेंटचा सहारा घेतलेला आहे. दुसरी आणखीन 2-4 जजमेंट आहेत, ते एकच नाही, माझ्याकडे लिस्ट आहे इथे. तर ही अशी सगळी जजमेंट घेऊन यांनी 2024चा निकाल दिला. त्याला पुढे नेण्याचं काम महाराष्ट्र सरकार करतंय. शेवटचा 2 मुद्दे आहेत, तो म्हणजे महाराष्ट्रामध्ये तुरी नावाची शेड्यूल कास्टची शेवटची जात आहे, जमात नाही, जात SC मधली. त्या तुरीची लोकसंख्या 50,000 पण नाही. त्यांच्या वाट्याला काय येईल आणि उपवर्गीकरण त्यांना किती न्याय देईल. दुसरी गोष्ट, उपवर्गीकरणाचा जर दर 5 वर्षांनी आढावा घेतला नाही तर हा सरकारी दुरुपयोग ठरेल आणि त्याच्या माध्यमातून वोट बँकेचं राजकारण कमावण्यासाठी जात आणि आरक्षणाचा वापर हा संभाव्य धोका. तिसरं, आणि ते सामाजिक कारण आहे, ते सामाजिक कारण असं की ज्या जे जात समुदाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसोबत गेले त्यांनी व्यवस्थेला आव्हान दिलं, सत्तेला आव्हान दिलं, अशा समाज वर्गाला एकटे पाडण्याचं कटकारस्थान, मग तो आंध्रातला माला असो, केरळमधला पुलैया असो, तामिळनाडूतला परैया असो, महाराष्ट्रातला बौद्ध पूर्वाश्रमीचा महार असो, या सर्वांना एकटं पाडायचं आणि इतर दलितांची हिंदू दलित म्हणून मोठ बांधायची. हा जो केंद्र सरकारचा आणि त्याच सरकारचा पक्ष असलेल्या महाराष्ट्रातल्या सरकारचा जर जातीय अजेंडा असेल तर या जातीय अजेंडा हे उपवर्गीकरणा पाठीमागचं छुप षडयंत्र आहे, कटकारस्थान आहे आणि म्हणून ही बाब निषेधार्थ आहे. बाकी सरकार सुज्ञ आहे असं आपण समजू. जर सुज्ञप्रमाणे नाही वागलं तर न्यायालय आहेत. जर सायंटिफिक क्लासिफिकेशन नाही झालं तर ते न्यायालयात टिकणार नाही. आणि त्यामुळं आजकाल बहुमताच्या जोरावर आम्ही वाटेल ते करू अशी जी काही भूमिका घेणारे लोक सत्तेत आहेत त्यांना जर पायबंद घालायचं असेल तर मग त्यांना न्यायालयात आव्हान द्यावं लागेल.
ते आव्हान टिकेलही आणि कदाचित या उपवर्गीकरणाच्या बाबतीत राज्य सरकारनं अशाच चुका करत राहिल्या तर राज्य सरकार उपवर्गीकरणाच्या माध्यमातून शेड्यूल कास्टच्या जातीच्या लोकांची खेळ करत आहे, त्यांचा राजकारणासाठी गैरवापर करत आहे, असा माझा शेवटी शुद्ध राजकीय आरोप आहे. धन्यवाद. नाही, मला एक अजून मुद्दा थोडासा विचारायचा आहे की आता जे अनंत बदरचा जो अहवाल आहे त्याच्यावरची जी अगरवाल जी मुख्य सचिवांची समिती केली आणि ती जी प्रक्रिया आहे आता ती 15 एप्रिल पर्यंत होती, आता ते म्हणतात 30 एप्रिल पर्यंत आहे. ती काही मुदतवाढीचा विषय नाही आहे त्याला एकूणच. पण आता यावर काय म्हणजे लोकांमध्ये संभ्रम पण असू शकतो की अहवालच नाही तर काय निवेदनं द्यायची आणि मग ते 30च्या नंतर पुढे काय होणार आहे, संभाव्य काय होईल हा, आणि बरोबर काय आहे. भूमिका असली पाहिजे. या बाबतीमध्ये 30 एप्रिल पर्यंत निवेदन देण्याचा कालखंड आहे. हो, बदर समितीचा अहवाल आपल्या समोर नाही. नाही आहे. अगर समितीची कार्यकक्षा काय, टर्म्स ऑफ रेफरन्स काय, काही आपल्या समोर नाही. नाही. म्हणजे महाराष्ट्र सरकार चुकावर चुका करतंय बरं का. हम्म, फार घिसाडघाईनं, ज्याला हेस्टी डिसिजन म्हणतो आपण, हेस्टी, हम्म, ती हेस्टी डिसिजन, घिसाडघाईची निर्णय प्रक्रिया महाराष्ट्रामध्ये सरकार का करतंय, त्यांचा काय हेतू आहे ते त्यांना ठाऊक. पण आता 30 तारखेपर्यंत ज्यांना निवेदनं द्यायची आहे देऊ द्या. हम्म, त्यांनी उपवर्गीकरणाचे फायदे तोटे सांगावे, हम्म, या समितीला द्यावेत. हम्म, त्याचे सामाजिक, आर्थिक, राजकीय परिणाम, दुष्परिणाम हम्म, त्याची यादी द्यावी, हम्म. त्याची माहिती द्यावी. तिसरं, कायदेशीररित्या जसं मी आपल्या समोर एक विश्लेषण ठेवलं हो, तसं प्रत्येकाचं एक असू शकतं, अंडरस्टँडिंग असू शकतं. त्या कायदेशीर दृष्टिकोनातून सुद्धा उपवर्गीकरण योग्य की अयोग्य या पद्धतीची भूमिका त्यांनी मांडावी. कदाचित जसं भीमा कोरेगाव कमिशन किती वर्ष काम करतंय, अजूनही चालूच आहे. अजूनही 2018 ते 2007, तसं कदाचित अगरवाल कमिशन, अगरवाल रिटायर झाल्यानंतर पुन्हा खोब्रागडे कमिशन होतं की काय, म्हणजे ही सुद्धा शक्यता आहे. किंवा आणखी तरी रिटायर होईल त्याच्याकडे येतं की काय, तर ही सुद्धा शक्यता आहे. किंवा मग आता जे दिसतंय की सत्तेसोबत असणारे, विशेषतः मी स्पष्ट बोलतो, मातंग समाजाचे जे काही आमदार आहेत, जे बीजेपीचे आहेत, मग चुकून आपले रामदास आठवले ते आहेत असं म्हणून, आपले म्हणजे आपलेच, मातंगी आपलेच आहेत, पण रामदास आठवले सारखे सुद्धा हे बीजेपीच्या ध्येय धोरणासोबत असल्यामुळे ते उपवर्गीकरणासोबत आहे, त्यामुळे ते समर्थन करणार. परंतु निष्पक्षपणे सर्व समाज बांधवाने, मग ते आमचे मातंग समाज बांधव असो, इतरही असो, आणि या बाबतीमध्ये सगळ्यांनी एक सामाजिक भान ठेवलं पाहिजे की महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांची भूमी आहे, एक व्यापक परिवर्तनाची भूमी आहे. कोणीतरी उपवर्गीकरणाच्या माध्यमातून या उपवर्गीकरणाचा विस्तव आपल्यात टाकून आपल्यामध्ये आग लावणार तर नाही, याची खबरदारी सर्वांनीच घेतली पाहिजे. बरोबर. ही जर नाही, तुम्हाला जे काय मांडायचं ते मांडा. त्या आता अगरवाल समिती समोर द्या, समर्थनार्थ द्या, विरोधात द्या, त्या समितीला काय घ्यायचा निर्णय तो घेऊ द्या. योग्य असेल तर न्यायालयात टिकेल, नाही टिकेल तर तो बघू. आणि उपवर्गीकरण अनेक राज्यात झालंय, त्यामध्ये महाराष्ट्रातही होऊ शकतं. सरकारचं जे ध्येय धोरण आहे ते दिसतंय, ते करणार आहेत. फक्त ते किती योग्य आणि किती अयोग्य याच्यावरती चर्चा होऊ शकते. आणि त्यामुळे ज्यांनी ज्यांनी निवेदनं द्यायची आहेत त्यांनी निवेदनं जरूर द्या. खूप छान सर, माने सर. ही जी त्याचं जे लिगल ॲस्पेक्ट्स आहे आणि सुप्रीम कोर्टाने नेमकं काय काय म्हटलेलं आहे, खूप एक मला वाटतं की अनेकांच्या मनामध्ये जे काही प्रश्न असतील, अनेकांना माहीत नाही या गोष्टी, खरं म्हणजे की त्याचा उलगडा आजच्या या आपल्या व्याख्यानातून झालेला आहे. आणि आंबेडकरी समाजाला जे आयसोलेट करण्याचं जे राज्य शासनाला वाटतं, ते मला वाटतं राज्य शासन तिथे पण चूक करत आहे की ते आयसोलेशन हा त्यांचा विषयच असू नये, सर्वसमावेशक विषय व्हावा त्यांचा. राज्य शासनाचं आता जे बजेटचं धोरणामध्ये काय म्हटलंय त्यांनी, 4 स्तंभावर बजेट आहे,
काय तर शाश्वत विकास, सर्वसमावेशक, गुड गव्हर्नन्स वगैरे वगैरे. तर मग इथे एकीकडे एक गोष्ट करायची आणि एखाद्या गोष्टीना, तर मला वाटतं तेच 17 डिसेंबर 1946 पहिलं बाबासाहेबांचं भाषण झालं होतं. तर ज्यांच्याकडे सत्ता आहे त्यांनी विवेकाने वागलं पाहिजे, शहाणपणाने वागलं पाहिजे. मला वाटते आजचा हा आपण जे विविध मुद्दे मांडले आहेत खूप सोप्या भाषेत आणि सगळ्यांना समजेल त्याची जी दिशा आहे ती स्पष्ट झालेली आहे. आणि म्हणून त्याला भावनिक नव्हता. मला असं वाटतं की भावनिक होण्याचं काही कारण नाही. सरकार ऑलमाइटी आहे असं म्हणू आपण. सरकारच्या हातात ॲब्सोल्यूट पॉवर आहे आणि जेव्हा पॉवर करप्ट्स आणि ॲब्सोल्यूट पॉवर करप्ट्स ॲब्सोल्युटली आपण असं म्हणत असतो, तर ते सरकार एक आपला अजेंडा चालवत असते ना. आपण जे म्हणालात की जे पॉलिटिकल त्याला अँगल आहे या गोष्टीला आणि तो केंद्राच्या लेवलचा आहे. तो इलेक्शनमध्ये जे प्राईम मिनिस्टरच्या भाषणाच्या संदर्भात हे अनेक पैलू खरं तर नाही माहीत होते. अनेकांना माहीत नसतील, काहींना माहीत असतील. पण मी संविधान फाउंडेशनच्या वतीने मी आपल्या मनापासून आभार मानतो की अतिशय खूप छान पद्धतीने हा विषय आपल्याला ठेवला आहे. आणि हा व्हिडिओ आपण परत ग्रुपवर सगळीकडे पाठवूया, तर लोक ऐकतील. तर मी परत आपले मनापासून आभार मानतो आणि आजची ही व्याख्यानमाला आपण या ठिकाणी कन्क्लूड करू. जय भीम. धन्यवाद. जय भीम. तुम्हालाही धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू.